नाफेड करून सोयाबीन खरेदीला आजचा शेवटचा दिवस आहे आणि शेतकऱ्यांची खरं तर मोठ्या प्रमाणावर नाफेड केंद्रावरती लगबग असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। परभणी शहरातील जवळ असलेल्या या केंद्रावरती मी आहे, नाफेड केंद्र आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी वाहनाच्या माध्यमातून आपला सोयाबीन या ठिकाणी विक्रीला आलाय। नेमकं आज दिवसभरात हा जो एकूणच सोयाबीन खरेदी आहे ती किती होणार आहे आणि नेमकं किती शेतकरी बाकी असणार आहे हे आपण या काही शेतकरी या ठिकाणी गेलो आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, काय सांगाल, आज सोयाबीन खरेदीचा शेवटचा दिवस आहे, होईल पूर्ण सोयाबीन खरेदी? नाही, सोयाबीन खरेदी होणार नाही, कारण 5,000 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे। त्यापैकी 1,500 शेतकरी झालेले आहेत त्यांचे सोयाबीन खरेदी, कारण दररोज फक्त 20 ते 15 ते 20 शेतकऱ्याची खरेदी होत आहे। यांचा प्रॉब्लेम असा आहे की डबल शिफ्ट मध्ये आम्हाला वगैरे काम करीत नाहीत, त्याच्यामुळे आम्हाला 20 ते 15च्या वरील शेतकऱ्याला खरेदी करता येणार नाही। त्यामुळे एवढी आता 5,000 शेतकऱ्याची नोंदणी झाली आहे आपल्या परभणी याच्यामध्ये। अजून किती शेतकरी बाकी आहे जिल्ह्याभरामध्ये? 4,000 आहेत। 4,000। मग काय वाटतं तुम्हाला, आज होणार नाही? मग शेत वाढून द्यावी का तारीख वाढून द्यायला पाहिजे, कमीत कमी 25 दिवस तरी द्यायला पाहिजे ना। काय सांगाल, तुमचं किती सोयाबीन आहे शिल्लक? भरपूर आहे सोयाबीन शिल्लक, वाढून भेटायला पाहिजे तारीख। खरेदी पूर्ण होणार नाही। किशोर भाऊ, काय सांगाल, जिल्ह्याभरामध्ये आज शेवटचा दिवस आहे, किती शेतकऱ्यांचा अजून शिल्लक आहे सोयाबीन? स्वाभिमानीचं म्हणणं सरळ आहे की मध्यंतरी बारदानाच्या काळामध्ये महिनाभर खरेदी बंद होती, ह्या सरकारचा गलतान कारभार होता, त्यामुळे ते महिनाभर आता वाढून दिलं पाहिजे। जवळपास 5,176 शेतकरी SMS जायचे बाकी आहेत आणि ऑफलाईन मध्ये भरपूर असे शेतकरी आहेत की त्यांचं ऑनलाईन झालेलं नाही आणि ऑनलाईन करण्याची तारीख त्यांना वाढून दिली पाहिजे, कारण ती मध्यंतरी त्यांची वेबसाईट बंद होती। बरेचसे शेतकऱ्यांचे ऑफलाईन फॉर्म यांच्याजवळ प्रत्येक खरेदी केंद्रावर पडून आहेत, तर त्यांनाही शासनानं मंजुरी दिली पाहिजे, कारण तूर आणि हरभरा आणखीन शेतामध्ये उभाच आहे, त्याला यायला आणखीन महिनाभर जवळपास वेळ आहे। त्यामुळे ही तारीख वाढवून देऊन सगळ्यात शेतकऱ्याचं सोयाबीन खरेदी झालं पाहिजे। असं जर झालं नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना उद्यापासून संपूर्ण रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करणार आहे। किती जिल्ह्याभरामध्ये अजून किती शेतकऱ्यांचं सोयाबीन आणि एकूण किती सोयाबीन शिल्लक आहे असं तुम्हाला वाटतं? आम्हाला असं वाटतं की 5,000 शेतकऱ्यांना SMS जायचे बाकी आहेत आणि ऑफलाईन मध्ये जवळपास तितकेच शेतकरी बाकी असतील जे की ऑनलाईनच्या प्रतीक्षेमध्ये असतील। जवळपास 10,000 शेतकऱ्यांचं जिल्ह्याभरामध्ये सोयाबीन जाणं आणखीन बाकी आहे, हे सगळं व्हायला पाहिजे। नेमकं किती सोयाबीन आहे ते? 10,000 शेतकऱ्यांचं। 10,000 शेतकऱ्यांचं आता यांच्या 5च्या हिशोबानं बी खरेदी केली एकरी तरी भरपूर असं सोयाबीन व्हायलंय आणि यांची जर खरेदी बघितली तर दिवसात फक्त 10-20 शेतकऱ्यांच्या खरेदीनं होणार नाही, तर काटे वाढवावं लागतील, त्यांना हमालही वाढवावं लागतील, बारदानाही त्यांना द्यावं लागेल आणि सगळी मॅन पॉवर रात्रंदिवस खरेदी करूनच हे खरेदी होईल। कारण 4,892 जरी हमी भाव दिला तरी शेतकरी त्याचं सोयाबीन लॉस मध्ये विकायले, कारण एकरी 1 एकर सोयाबीन पेरणीसाठी 35,000 रुपये खर्च येतो। यांचा हिशोब जर धरला आणि 5चं जर ॲव्हरेज यांच्या हिशोबानं पकडलं तर जवळपास 6,000 रुपये क्विंटल हा खर्च येतो शेतकऱ्याला आणि हे 4,000 देत आहेत, म्हणजे ऑलरेडी 2,000 शेतकरी हे मायनस मध्ये चाललेत। म्हणून मराठवाडा आणि विदर्भामध्ये सगळ्यात जास्त सोयाबीन उत्पादकांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत। आज शेवटचा दिवस आहे, नेमकी काय शेतकरी म्हणून शासनाकडे मागणी असणार आहे? आमची मागणी सरळ, कालही आम्ही जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देऊन सांगितलेलं आहे, आज संध्याकाळपर्यंत जर तारीख वाढली नाही, महिनाभर तारीख वाढायला पाहिजे आणि नोंदणीचीही तारीख वाढायला पाहिजे। जर ही वाढली नाही तर सोयाबीन उत्पादकाला घेऊन आम्ही जागोजागी रस्त्यावर चक्काजाम आंदोलन जिल्ह्याभरात करणार आहेत आणि गरज पडली तर महाराष्ट्रभरही हे आंदोलन होणार। तर तब्बल 1 महिना वाढून द्यावा नोंदणीसाठी आणि खरेदीसाठी, कारण संत गतीनं कुठंतरी प्रशासकीय ही जी यंत्रणा होती त्यानं संत गतीनं खरेदी केली होती आणि कुठंतरी ऑनलाईनची अडचण अनेक वेळा भासवली शेतकऱ्यांना, तर काट्यावर ही संत गतीनं खरेदी झाली, त्यामुळेच कुठंतरी शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर तब्बल 10,000 शेतकऱ्यांचा अद्याप परभणी जिल्ह्यात सोयाबीन खरेदीविना पडून राहणार आहे। त्यामुळं शेतकऱ्यांना नाफेड करून खरेदी होत असलेल्या सोयाबीनला 1 महिना मुदतवाढ देण्याची मागणी या ठिकाणी शेतकऱ्यातून केली जाते। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।